तर नमस्कार, परत एकदा स्वागत आहे तुमचं सिंपल लाईफस्टाईल बाय मनीषा या चॅनलवरती। तर आज आहे ना आम्हाला मंदिरामध्ये जायचं होतं ना, त्यामुळे आम्ही गंध लावत होतो आणि घरीच असे गंध मी देहूला गेल्यावरती ना असे बऱ्याच प्रकारचे गंधाचे जे डिझाईन्स असतात ना ते मी घेऊन आलेले होते आणि गंधसुद्धा तिथून घेऊन आलेले होते। तर असं कुठं जायला चाललं ना मग असं लावून जायला बरं पडतं। तर तेच गंध आम्ही घरी लावत होतो आणि आता आम्हाला जायचं होतं महादेव मंदिरात। तर इथे ना मी सुद्धा गंध लावत होते आणि मलाही ते गंध लावत होते। तर असं लावून गेलं ना असं खूप छान वाटतं मंदिरात वगैरे जायला। आणि आज सोमवार पण आहे ना, म्हणजे श्रावण महिन्यातला आज दुसरा सोमवार आहे ना। तर मंदिरात जाता जाता म्हणलं चला आज लावून जावं। गेल्या वेळेस काही मंदिरामध्ये जाणं झालं नव्हतं, तर इथे जवळच एक मंदिर आहे ना तिथेच गेलो होतो। तर आज आहे ना तिकडे ओम नमः शिवाय मंदिर आहे ना तिकडे जायचं आहे, त्याच्यामुळे ना मग गंध वगैरे लावला आणि निघाला। आणि सकाळचं काय निवांत असलं ना मग असं काहीतरी चालतं। तर इथे आलो आणि इथे आल्याच्या नंतर दर्शन काय आज भेटलं नाही, कारण की ना खूप वेळेची रांग होती आणि तेवढ्यात येता येता यांना फोनही आला की लवकर जायचंय, त्याच्यामुळे मग त्यामुळे ना मग तिथे आता यांनी म्हणले की जाऊ दे आता दर्शन वगैरे रांगेत घेतलं तर 1-1.5 तास आरामात जाईल, त्याच्यामुळे ना आपण बाहेरूनच दर्शन वगैरे करू आणि जाऊयात। तर दर्शन वगैरे केलं आणि बाहेरनंच दर्शन घेतलं होतं। केळी वगैरे प्रसादाला घेतली होती, तर केळी तिथे दिली आणि आम्हीही प्रसाद घेतला आणि त्यानंतर तिथं थोडा वेळ बसलो, प्रसाद वगैरे खाल्ला आणि साईलाला राजगिऱ्याचा लाडू खायचा होता ना, तोच लाडू ते खात बसला होता, त्यामुळे तिथे थोडा वेळ बसलो। तरी तिथे बसल्याच्या नंतर पावसाला सुरुवात झाली। सकाळी दिवसभर काही पाऊस आला नाही, पण सकाळी तिथे गेल्याच्या नंतर आहे ना पाऊस सुद्धा यायला सुरुवात झाली। मग आम्ही निघालो होतो बाहेर, तर थोडा वेळ तिथेच थांबलो पावसामुळे ना, थोडा वेळ तिथेच थांबलो, कारण की आम्ही दोघं काही म्हणजे साई होता ना सोबत, त्याच्यामुळे मग तिथेच एका छत्रीखाली बसलो होतो। तर पाऊस उघडल्याच्या नंतर आम्ही निघालो होतो तिथून बाहेर। तरी इथे येताच ना लगेच स्वामी समर्थांचं पण इथेच मंदिर आहे ना, थोडंसं पुढं आलं ना इथेच मंदिर आहे। तर आता इथे आलोय तर चल म्हणले पाया वगैरे पडून जाऊया, इथं पण दर्शन वगैरे घेऊन जाऊया। तर इथं म्हणजे आवडीच्या ठिकाणी आणलं ना मग बरं वाटतं। तर इथे आलो, इथं पण दर्शन। आणि स्वामींनी आज ना पांढरा शुभ्र असा ड्रेस घातला होता ना, किती छान दिसत होते स्वामी। खूप असं मला तर असं तिथं बसावं असं वाटत होतं, पण आता यांना जायचं होतं आणि त्याच्यामुळे आलो। आणि तिथे ना आमचं बाहेरून दर्शन झालं होतं मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर, तर इथे आल्याच्या नंतर जवळून दर्शन झालं। तर आज गेल्याच्या नंतर कुठलं तरी म्हणजे समोरून दर्शन झालं, हे बरं वाटलं। त्यानंतर दत्त महाराजांची पण दर्शन घेतलं। आणि हे मंदिर आहे ना एकाच ठिकाणी आहे, दत्त महाराजांचं किंवा आणि परत महादेवाचं मंदिर, इथं पिंड वगैरे आहे किंवा आणि स्वामी समर्थांचं, ही तिन्ही मंदिरं इथे एकत्रच आहेत। त्याच्यामुळे ना इथं आलं, छान असं दर्शन वगैरे घेतलं आणि इथे खूप छान वाटत होतं आल्याच्या नंतर। मग दर्शन वगैरे घेतलं आणि तिथून परत घरी आले, कारण की आज यांना ना लेट जायचं होतं, त्याच्यामुळे म्हणजे फिक्स नव्हतं जायचं, त्याच्यामुळे ना मी निवांत बसले होते। तर आता त्यांना जायचं होतं, तर शाबू वगैरे पण मला बनवायचा होता, तर तसा मी शाबू रात्रीच भिजायला घातला होता। तर आता दुसरं तळलेले चिप्स वगैरे, बटाट्याचे चिप्स वगैरे एवढं काय आम्ही दोघंही जास्त करून खात नाही, त्याच्यामुळे मग फक्त शाबूच बनवायचा होता। आणि तसं तरी या समोराला ना मी पहिलं काही खात नव्हते, म्हणजे असं निरंकार धरायचे आणि म्हणजे दुपारीच हे समोर ना दुपारीच ऋतू असतात म्हणून ना गावाकडे दुपारी सोडायचे समोर वगैरे। पण जेव्हापासून साई झालंय ना, तेव्हा साई झालं तेव्हा तर मी समोर पकडलेच नव्हते, पण परत एकदा पकडलेत आणि म्हणजे असं शाबू वगैरे खातो। तर पहिला आम्ही काही खात नव्हतो, निरंकार असायचे, एक टाइम फक्त जेवण करायचं, पण आता सध्या शाबू वगैरे खातोय। आणि आता हल्ली सर्वजणच खात आहेत, काही काही ठिकाणीच खात नाहीत, पण आता हल्ली सर्वजण खात आहेत।
तसं आता दुपारी सर्वजण घरी असल्याच्या नंतर दुपारी समोर सोडता येतं, पण कोणी नसतं, एकटीने मग समोर नाही सोडा वाटत. त्यामुळे मग संध्याकाळी ते आल्याच्या नंतरच समोर सोडते. आणि यांना पण यायला उशीर होतो ना संध्याकाळी, त्याच्यामुळे मग आम्ही असं काही तर शाबू वगैरे बनवतो. तर असा होता आजचा दिवस. कसा वाटला कसा नाही नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्रायबर जरूर करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.